नमस्कार। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा अशा प्रकारची ब्रीद लावून चालवणारे हॉस्पिटल ही खऱ्या अर्थानं रुग्णांची सेवा करतात की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा याच्या नावाखाली नुसता मेवा खातात ही हॉस्पिटल्स आहेत की कत्तलखाने आहेत अशा प्रकारचं चित्र आता निर्माण झालेलं आहे। खरं तर विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये घडलेली घटना असेल ती घटना म्हणजे एक गर्भवती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी दाखल होते आणि सिझरिंग डिलिव्हरी करण्यासाठी डिपॉझिटची रक्कम मागितली जाते 10 लाख रुपये। होय, डिपॉझिट 10 लाख रुपये एवढी रक्कम द्या तरच तुमच्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं जाईल। अशा प्रकारे हॉस्पिटलचा धंदा मांडलेलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे हॉस्पिटल आहे की कत्तलखाना असंच म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। मित्रांनो, पुण्याचे स्थानिकचे आमदार असलेले आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीला त्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला सीझर डिलिव्हरीसाठी दाखल केलं गेलं, परंतु दुर्दैवानं 10 लाख रुपये भरा तरच इथं पेशंटला ऍडमिट करून घेतलं जाईल अशा प्रकारची वंचना किंवा अशा प्रकारचं वक्तव्य तिथल्या प्रशासनानं केलं। एवढंच काय, स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची 2.5 ते 3 लाख भरायची रोख तयारी असतानाही, एवढे पैसे भरायची तयारी असतानाही त्या ताईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतलं नाही। काय तर 10 लाख रुपये एवढी रक्कम भरा तरच ऍडमिट व्हा। या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा जर आपण इतिहास पाहिला तर जवळजवळ सरकारनं फक्त 1 रुपयाच्या नाममात्र भाडेतत्वावर 6 एकर एवढी जमीन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दिलेली आहे। एवढंच काय, आज अनेक सुखसुविधा सरकारच्या माध्यमातून एक चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे घेत आहे। म्हणजे गोरगरिबांचं हॉस्पिटल म्हणून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे एकीकडे सरकारी मलिदा लागतंय तर दुसरीकडे मात्र इथं 10 लाख भरा तरच तुमच्यावर उपचार केले जातील अशा प्रकारचा निर्लज्जपणा या हॉस्पिटलकडून घडलेला आहे। मित्रांनो, दुर्दैव म्हणजे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे हे एका आमदाराचे पीए आहेत आणि आमदाराच्या पीएला सरकार म्हणजे मंत्रालयातून देखील फोन गेले हॉस्पिटलला, तरी देखील हॉस्पिटल काही हल्लं नाही। दुर्दैवानं वेळेच्या अभावी त्या ताईला दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट केलं गेलं। यामध्ये बराच वेळ गेला, फोनाफोनी करण्यामध्ये देखील वेळ गेला आणि या वेळामध्ये त्या ताईला प्रचंड वेदना होत होत्या। दुसऱ्या हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर तिच्या पोटात असणारी जुळी 2 मुली ह्या सुखरूप बाहेर आल्या, परंतु त्या आईला वाचवण्यामध्ये प्रशासन हॉस्पिटल हे मात्र अयशस्वी ठरलं। याच्या पाठीमागं कारण आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं वेळेत त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही। आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून एक बाईट देखील सांगितली गेली की आम्ही अमुक केलं, आम्ही तमुक केलं। मला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाला जाहीरपणे सांगायचंय की तुम्ही किती पैशाची अजून वाट बघणार होते, म्हणजे तुम्हाला त्या पेशंटला पैसे असल्याशिवाय ऍडमिटच करून घ्यायचं नव्हतं। आता तुम्ही फक्त कारणं सांगतायत, ही कारणं त्या महिलेचा जीव आता वाचवू शकत नाहीत, परत मिळवू शकत नाही आणि त्या 2 जुळ्या मुलींना त्यांची आई देऊ शकत नाहीत। दुर्दैव आहे इथल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं। मुळात अशी हॉस्पिटल सरकारनं आता जप्त करणं गरजेचं आहे आणि या हॉस्पिटलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। कारण जोपर्यंत अशा गोष्टींना आपण निर्बंध घालत नाही तोपर्यंत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा अशी ब्रीद खऱ्या अर्थानं फक्त मिरवण्यापुरती असतील। आज कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा, तिथं प्रशासन रुग्णांसोबत कसं वागतं हे नुसता अभ्यासाचा विषय आहे। ह्याच्या पुढे जाऊन सांगा, दवाखाने हे फक्त आता सेवा करण्यासाठी नाहीत तर मेवा खाण्यासाठी झालेले आहेत। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला तर सरकारनं एवढा मोठा मलिदा दिलाय, तो मलिदा पुरत नाही। म्हणून आज सिझरिन डिलिव्हरी करायची असेल तर 20 लाख रुपये द्या, 10 लाख रुपये द्या, अशा प्रकारचे ठरलेले रेट आहेत, त्यांची रेट कार्ड आहेत आणि रेट कार्डनुसार चालणारे डॉक्टर्स आहेत। सरकारनं फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाही तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सारख्या अशा अनेक हॉस्पिटलवरती आता सील बंद करणं गरजेचं आहे, कुलूप बंद करणं गरजेचं आहे। अशी हॉस्पिटल सरकारी जमा करून त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं आता कारवाई होणं गरजेचं आहे। मला व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करायची आहे
की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन ते हॉस्पिटल सरकारनं चालवायला घ्यायला हवं. कारण इथं जे प्रशासक म्हणून बसलेले गबरगंड लांडगे आहेत ना, ते गबरगंड लांडगे हे खऱ्या अर्थानं इथल्या जनतेच्या त्यांच्या जीवाशी खेळ करत आहेत. म्हणजे पैसे दिल्याशिवाय आता आपल्याला जीव वाचवता येत नाही, अशी जर भूमिका इथल्या लोकांनी घेतलेली असेल तर मला असं वाटतं की त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये माणसं बसली नाहीत, तिथं हैवान बसलेत. त्या हैवानांना आता बाहेर काढणं गरजेचं आहे. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो. धन्यवाद.